विषय गणित घटक संख्याज्ञान इयत्ता 3री-4. मुलांनो, आज आपण 6 अंकी संख्यालेखन कसं करायचं ते पाहू. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला संख्या लिहिता येतात, परंतु त्या संख्येमध्ये जर एखादा शून्य तर काय होतं, मुलांचा गोंधळ उडतो, मग संख्या चुकीची लिहिली जाते. पण या पद्धतीने तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुमची संख्या कधीही चुकणार नाही. त्यासाठी काय करायचंय, हे जे काही संख्यांचे स्थान आहेत त्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. हे नावं तुम्ही जर लक्षात ठेवले, त्यांचा क्रम लक्षात ठेवला तर तुमचं संख्यालेखन कधीही चुकणार नाही. तर एकक, दशक आणि शतक हे 3 अंक सोडल्यानंतर पुढची प्रत्येक घरं ही 2 अंकांची असतात. म्हणजे हजाराचे 2 घरं असतात, लाखाचे 2 घरं असतात, पुढे कोटी आले तर कोटीचे 2 घरं असतात, अब्ज आलं तर अब्जाचे 2 घरं असतात, असे पुढे 2-2 घरं सुरू होतात. त्यामुळं संख्या करायला आपल्याला आणखी सोपं जाईल. पहा, मग आता लक्षात काय ठेवायचं आपल्याला, तर जेव्हा एखादी संख्या आपण उच्चारतो, समजा या ठिकाणी आपण 2,35,185 असा आपण संख्येचा उच्चार केला, तर जसं आपण संख्या उच्चारत चालतो त्याप्रमाणे आपल्याला संख्यालेखन करायचं आहे. पण लक्षात काय ठेवायचं की या ठिकाणी 2चा आवाज लाख असा आला, 35चा आवाज 1000, 35ला आपण 1000 असं म्हटलोय म्हणजे 2 घरं आलेत, आणि 1ला आपण 100 म्हटलोय म्हणजे शतकाच्या घराचा आवाज 100 येतो, आणि पुढची 2 अंकी संख्या जी आहे ती दशक आणि एकक आहे. आता कसं लिहायचं ते आपण पाहू. 2,35,185. आता 2चा आवाज लाख आलाय म्हणून लाखाच्या घरामध्ये आपण लिहिणार आहोत 2. 35 ही 2 अंकी संख्या आहे म्हणून 3ची किंमत आहे 30,000 म्हणून दशहजारच्या घरामध्ये 3. 5,100 शतकाला 100 आणि 85 दशक आणि एकक. 4ला आपण लाख म्हटलोय म्हणून आपण लाखाच्या घरात 4 लिहूया. आता पुढे फक्त 5,000 आले. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हजाराचे 2 घरं असतात, पण त्यापैकी एकाच घराचा आवाज आलाय, 1 अंक आलाय, म्हणजेच जो 1 अंक येतो तो हजारच्या घरामध्ये लिहायचा आहे, म्हणजेच ज्याचा आवाज येणार नाही. या ठिकाणी दशहजारच्या घरामध्ये काय येणार, 0 आणि 5,000. पुढे 200 म्हणजे शतकाचं घर आलंय तिथं 2 लिहूया. पुढे फक्त 1 आलाय, एकच अंक ऐकू आलाय, आणि जेव्हा या ठिकाणी 1 ते 9 मधले अंक येतात शेवटचा अंक हा 1 अंकी असतो, तर तो नेहमी एककाच्या घरामध्ये लिहायचा, म्हणजे 1 आपण या ठिकाणी लिहिणार, म्हणजेच दशकाच्या घरामध्ये काय येणार, 0. आलं लक्षात. आता पुढची संख्या पाहूया. आता लाखाला आपण 3 म्हटले म्हणून लाखाच्या घरामध्ये 3 आले. पुढे 20,000, हजारचे दोन्ही घरं आले म्हणून आपण ते 20 तसेच लिहूया. आता पुढे आपल्याला ऐकू आले फक्त 3 म्हणजेच 100 असा आवाज आलेला नाही, आणि शेवटचा अंक आलेला आहे एकच अंकी, तो 3 आलाय, म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, 100चा आवाज आला नाही म्हणून 100च्या घरामध्ये 0, आणि शेवटचा अंक एकच आलाय 3 म्हणून दशक आलेलं नाही म्हणून 0, आणि 3 लिहायचा एककाच्या घरामध्ये. अशा प्रकारे ज्या अंकाचा स्थानाचं किंवा घराचा आवाज येणार नाही त्या ठिकाणी 0 लिहायचं आहे. पुढची संख्या पाहूया आपण. त्या ठिकाणी लाखाचं घर आपल्याला ऐकू आले, त्याला म्हटलंय आपण 6 म्हणून त्या ठिकाणी 6 लिहूया. पुढे आपल्याला 2 अंक ऐकू यायला पाहिजे होते, परंतु आपल्याला एकच अंक ऐकू आलाय, तो म्हणजे 8, म्हणजेच दशहजारच्या घरामध्ये काय असणार आहे, 0 आणि 8,000, हजारच्या घरामध्ये 8. आता पुढे आपल्याला फक्त 38 ऐकू आले, म्हणजे 100 हा आवाज आपल्याला ऐकू आलेला नाही, म्हणून 100च्या घरामध्ये काय येईल, 0, आणि पुढे ऐकू आले 38, दशक पण आहे आणि एकक पण आहे. पुढचे 2 घरं ऐकू आले म्हणजेच दशक आणि एकक आहेत. त्यानंतर पुढची संख्या पहा, 9,70,300. आता या ठिकाणी 9 लाख, लाखाचं घर आलेलं आहे 9 लाख, हजारचे 2 घरं आलेत 70, आणि पुढे ऐकू आले फक्त 300 म्हणजे शतकाचं घर फक्त ऐकू आले. पुढे 300च्या पुढे काहीच ऐकू आलेलं नाही, म्हणजे दशक पण 0 असणार आहे आणि एकक पण 0 असणार आहे. पुढचं संख्या पाहूया, 7,81,306. आता 7 लाख म्हणजे लाखाचं घर आलंय, 81,000 म्हणजे हजारचे 2ही घरं आले, आणि पुढे ऐकू आले 306 म्हणजे 3 शतकाच्या घरामध्ये 3 आला, 100 ऐकू आल्यामुळं. पुढे एकच अंक ऐकू आलाय 6 म्हणजे दशक आलेला नाही, पुढचा 1 अंकी संख्या आहे, आणि 1 अंकी संख्या नेहमी एककाच्या घरामध्ये लिहिली जाते, 306. पुढची संख्या पाहूया, 6,00,000
40,440. आता लाखाचं घर आलंय पहा 6,40,000. हजाराची दोन्ही घरं आली आणि 440. शेवटी 40 आले म्हणजेच दशक पण आला आणि एकक पण आला. आता याचप्रमाणे आपण अक्षरी संख्येचं अंकात लेखन कसं करायचं. आता पहा 5,23,217. जसं ऐकू आलं त्याप्रमाणे लिहायचंय. मग 5 ऐकू आलं 5 लाख सोलपराम द्यायचा. 23,000 हजाराची दोनही घरं आली. 200 आलं आणि पुढे आले 17 म्हणजे सर्व घरं या ठिकाणी आलेले आहेत. एकही शून्य आलेला नाही. दुसरी संख्या पहा 9,03,402. 9 लाख ऐकू आले आपल्याला लाख म्हणून लाखाचं घर लिहिलं. पुढे 3,000 म्हटले. आता 3,000 3 हा एक अंक आहे, एक अंकी संख्या आहे म्हणजेच दशहजारच्या घरामध्ये काय येणार 0 आणि 3 म्हणजे झालं दशहजार 1000. दोन्ही घरं पूर्ण झाले. पुढे ऐकू आले 400 म्हणून शतकाचं घर लिहिलं 400. पुढे फक्त 2 हा एकच अंक ऐकू आलाय 2 मग तो एकक असतो आणि दशकाच्या घरामध्ये येणार 0. पुढची संख्या जी 2 अंकी असायला पाहिजे होती परंतु एकच अंक ऐकू आला 2 म्हणून दशकाच्या घरामध्ये 0 येईल. आता पहा 7,04,05. 7 लाख लाखाचं घर संपलं. पुढे 1000 दशहजार यायला पाहिजे होतं पण आपल्याला 1000 ऐकूच आलेलं नाही आहे. डायरेक्ट 400 ऐकू आले म्हणून दशहजाराचं 0 हजाराचं 0 स्वल्पविराम आणि पुढे 400 आणि त्यानंतर पुन्हा एकच अंक ऐकू आला शेवटचा म्हणजे तो एकक असणार आहे म्हणजे दशकाच्या घरामध्ये पण येणार 0 आणि शेवटी 5. आता पहा या ठिकाणी 8,27,000. 8 लक्ष म्हणजेच 8 लाख. मग 8 आपण लिहून घेतले. आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पुढे 1000 दशहजारचं 2 घरं येणार आहेत पण ते आपल्याला ऐकूच आले नाही. 1000 हा अंक आपल्याला ऐकू आलेला नाही म्हणून हजाराची दोन्ही गाडी 0. पुढे 100 ऐकू यायला पाहिजे होतं म्हणजे शतक ऐकू यायला पाहिजे होता परंतु तो पण ऐकू आला नाही म्हणून तो पण 0 देणार. आणि पुढे 27 ही 2 अंकी संख्या आहे दशक एकक म्हणजे दशक आणि एकक दोन्ही ऐकू आले म्हणजे पुढे लिहिले आपण 27. तर या पद्धतीने आपल्याला किती 0 आले तरी संख्या लिहिता येईल. आता पुढची संख्या पहा 4,09,006. आता 4 लक्ष म्हणजे 4 लाख 4 लिहिले आपण. पुढे ऐकू आले 9,000. आता 1000चे 2 घरं यायला पाहिजे होते पण त्यापैकी एक अंकी ऐकू आलाय फक्त आपल्याला म्हणजे दशहजारचा काय असणार आहे 0 आणि 9,000. पुढे ऐकू आले फक्त 6 म्हणजेच 100 आपल्याला ऐकू आले नाही. शतकाचं घर आलेलं नाही ऐकू नाही. आणि पुढे 2 अंक यायला पाहिजे शतकाच्या पुढचे दशक एकक परंतु त्यापैकी फक्त एककच ऐकू आलाय 6 म्हणजे दशकाचा पण 0 असणार आहे आणि 6 आपल्याला एककाच्या घरामध्ये लिहायचं आहे. 1,01,000. पाहता 1 लाख ऐकू आलं म्हणजे लाखाचं घर पूर्ण झालं. पुढे फक्त एक ऐकू आलाय म्हणजे 1000 दशहजार दोन्ही घर ऐकू नाही आलेले. त्यानंतर शतक पण ऐकू आलेला नाही आणि त्यानंतर एकच अंक ऐकू आलाय म्हणजेच दशक पण ऐकू नाही आला आणि शेवटी 1,01,000. त्यानंतर 3,05,40. मग 3 लाखाचं घर ऐकू आलं म्हणून 3 लाखचे 3 लिहिले. आता 540 आले पुणे डायरेक्ट म्हणून दशहजाराचा 0 येईल हजाराचा पण 0. हजाराचे दोन्ही घर आपल्या 1000 नाव ऐकूच नाही आलं ना आपल्याला मग या ठिकाणी हजारचे दोन्ही 0 आले. पुढे 500 म्हणजे शतकाचं घर आले 5 आणि पुढे 40 पुढे 2 अंकी संख्या आलेली दशक आलाय एकक पण आलाय. या पद्धतीने हे घर जर आपण लक्षात ठेवले ज्या घराचं नाव आपल्याला ऐकू येणार नाही त्या घरामध्ये काय करायचं आपल्याला 0 द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कितीही मोठी संख्या लिहू शकतो.